नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. साधारण वर्षभरापूर्वी म्हणजे जुलै 2023 ला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी 40 आमदार सोबत घेत आपले काका शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक केली आणि थेट राजभवनात पोहोचत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये बीडचे धनंजय मुंडे हे देखील होते. बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळुंके हे 4 आमदार 2019 साली निवडून आले होते. मात्र यातील 3 आमदारांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि सत्तेत सहभागी झाले. एकमेव संदीप क्षीरसागर हे आमदार असे होते की ज्यांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि सत्तेच्या लाभापासून दूर राहत केवळ निष्ठा कायम जपली. ज्या शरद पवारांनी आपल्याला बोटाला धरून जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल अथवा विधानसभा सदस्य पदापर्यंत नेण्याचा किंवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्या शरद पवारांना आपण कदापिही सोडणार नाही, ही भूमिका होती संदीप क्षीरसागर यांची. संदीप क्षीरसागर यांनी ही भूमिका घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांच्या राजकारणामध्ये त्यांच्या सोबत असणाऱ्या अनेकांनी त्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. आता शरद पवारांचं पर्व संपलेलं आहे आणि त्यामुळं दादासोबत जाण्याचा शहाणपणा संदीप यांनी करणं गरजेचं होतं, अशी मतं अनेकांनी मांडली. अनेक पत्रकार असतील, अनेक राजकीय विश्लेषक असतील, यांनी देखील संदीप यांचा निर्णय चुकला आणि त्याचा फटका त्यांना विधानसभेत बसू शकतो असं म्हटलं होतं. मात्र काळाची चक्र वर्षभरात अशी काही उलटी फिरली की सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या विरोधात वातावरण तयार झालं. महाविकास आघाडीचा प्रयोग लोकसभेच्या निवडणुकीत देखील शरद पवारांनी ठेवला आणि काँग्रेस, उभाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने महाराष्ट्रातील 48 जागांवर आपले उमेदवार उतरवले. हे उमेदवार उतरवल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा तिसरी टर्म, 400 पारचा नारा, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष महाराष्ट्रात दिसून आला. मात्र या संघर्षात महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते बारामतीनंतर बीडच्या लोकसभा निवडणुकीकडे. कारण या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गतवेळी म्हणजे 2019 ला 5,09,000 मतं घेत पराभूत झालेले बजरंग सोनवणे, या दोघांमध्ये फाईट होती. तशी ही एकतर्फी फाईट वाटत होती. मात्र ज्या बीड जिल्ह्यातून 3 आमदार हे अजित पवार गटात गेले आणि एकटा संदीप क्षीरसागर नावाचा गडी हा शरद पवारांसोबत राहिला, ज्या बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री, आजी माजी आमदारांची डझनभर संख्या असं होतं, त्या विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्या बाजूनं एकमेव शिलेदार उभा होता. त्याचं नाव होतं संदीप क्षीरसागर. आणि निकाल लागल्यानंतर संदीप क्षीरसागर हे कशा पद्धतीनं किंगमेकर ठरले हे दिसून आलेलं आहे. एकट्या परळी विधानसभा मतदारसंघानं पंकजा मुंडेंना जवळपास 75,000च्या घरामध्ये लीड दिली, आघाडी दिली. मात्र तिथं स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे, त्यांची संपूर्ण यंत्रणा, उमेदवार पंकजा मुंडे त्यांची संपूर्ण यंत्रणा ही असताना देखील त्यांना 75,000ची आघाडी घेता आली. दुसरीकडे संदीप क्षीरसागर हे विरोधी पक्षातले म्हणजे युती सरकारच्या विरोधातले शरद पवार गटाचे आमदार, एकमेव आमदार असताना देखील बीड विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना 62,000ची आघाडी मिळालेली आहे. हे सगळं जर का पाहिलं तर खरोखरच संदीप क्षीरसागर हे लोकसभा निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरलेले आहेत. भलेही बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर असतील, सुरेश नवले असतील अथवा इतरांनी देखील बजरंग सोनवणे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता, ऐनवेळी निर्णय घेतला असेल किंवा अंधारातून साथ दिली असेल, पण बीड विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाखापेक्षाही अधिक मतदान म्हणजे 1.25 लाखाच्या घरात मतदान हे बजरंग सोनवणे यांना पडलं आणि त्याचं कारण
ठरले ते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. कुणी काहीही म्हटलं तरी क्रेडिट हे संदीप क्षीरसागर यांनाच आहे. संदीप क्षीरसागर यांनी गेल्या 4-4.5 वर्षात कार्यकर्त्यांना विचारलं नाही. ज्यांच्या जीवावर ते आमदार झाले त्यांना दूर केलं किंवा ते लोक त्यांच्या स्वभावामुळे दूर गेले. संदीप क्षीरसागर यांच्यापासून त्यांच्या अगदी घरातले जवळचे लोक देखील लांब गेल्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या कारभाराविषयी त्यांच्या स्वभावाविषयी निगेटिव्ह चर्चा सुरू होत्या. मात्र संदीप क्षीरसागर आमदार झाल्यानंतर अशी सार्वत्रिक कुठलीही मोठी निवडणूक झाली नव्हती. झाली होती ती बाजार समितीची निवडणूक, ज्यामध्ये संदीप यांनी सगळ्यांना सोबत घेत आपल्या काकांना धक्का दिला होता. त्यामुळं मोठ्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांचा कस लागणार हे निश्चित होतं आणि या परीक्षेमध्ये संदीप क्षीरसागर हे 100% मतं घेऊन पास झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत. एकट्या बीड मतदारसंघात जी 62-63 हजाराची आघाडी मिळाली त्यामुळं बजरंग सोनवणे यांना दिल्ली गाठता आली. एकूणच काय तर एकीकडं सगळी सत्ता, पालकमंत्रीपद, अनेक मंत्रीपद, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद, त्यांच्या नावाचा करिश्मा, आणि दुसरीकडे नवखा अवघा 4 वर्षाचा विधानसभेचा अनुभव असलेला आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची टीम. अशी लढाई होती आणि या लढाईमध्ये संदीप क्षीरसागर यांनी जे यश शरद पवारांच्या पक्षाला मिळवून दिले, आपल्या नेत्याला मिळवून दिले आणि बजरंग सोनवणे मिळवून दिले, यामुळं संदीप क्षीरसागर यांचा शरद पवारांच्या दरबारातील वजन हे निश्चितपणे वाढलेलं आहे. संदीप क्षीरसागर हे किंग मेकर ठरलेले आहेत आणि त्याचमुळं बजरंग सोनवणे यांना दिल्ली गाठता आलेले आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.